गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद, जातीयवाद अशा अपप्रवृत्तींना भारत छोडो असं सांगा, पंतप्रधानांचं आवाहन. शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी वीज, पाणी आणि बाजारपेठ या त्रिसूत्रीवर भर देण्याचा राज्य सरकारचा निर्धार. राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक आणि एकात्मिक बस स्थानक उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. पीक विमा भरण्यासाठी तातडीनं 15 दिवसांची मुदतवाढ जाहीर करावी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी. मुंबई विद्यापीठाचे 153 निकाल जाहीर, 90% मूल्यांकन पूर्ण. आणि भंडारदरा आणि निळवंडे धरणातून हजारो क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. यंदा आपण आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा 70वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या तडफेनं आणि देशभक्तीनं ब्रिटिशांना भारत छोडोचा इशारा दिला, त्याचप्रमाणे धर्मांधता, जातीयता, भ्रष्टाचार, गरिबी, अस्वच्छता आणि दहशतवादासारख्या अपप्रवृत्तींना भारत छोडो असं ठणकावून सांगितलं पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मन की बात या कार्यक्रमाद्वारे त्यांनी काल आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून जनतेशी संवाद साधला. 1942 ते 1947 ही 5 वर्ष देशाच्या इतिहासात निर्णायक होती. आता 2017 ते 2022 ही 5 वर्ष नजरेसमोर ठेवून अधिक निर्णायक आणि विधायक बदल घडवण्याच्या दृष्टीनं आपण वाटचाल केली पाहिजे. असं केल्यानंच 2022 साली राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन आपण दिमाखात साजरा करू शकू, असं पंतप्रधान म्हणाले. गुजरातमध्ये 8 ऑगस्टला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुका आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसच्या 6 आमदारांनी पक्ष सोडल्यानं अहमद पटेल यांना राज्यसभेवर निवडून आणण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यामुळे काँग्रेसनं पक्षाच्या 42 आमदारांना बंगळुरूतल्या एका रिसॉर्टमध्ये नेलंय. त्यातले अनेक आमदार पूरग्रस्त भागाचं नेतृत्व करणारे आहेत. अशा पूरस्थितीत नागरिकांची मदत करण्याऐवजी पक्षानं त्यांना रिसॉर्टमध्ये नेल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. गुजरातमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सौराष्ट्र तसंच मध्य आणि उत्तर गुजरातला पुराच्या पाण्यानं वेढलंय. या भागात युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. बनास नदीच्या जलपातळीत मोठी वाढ झाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानं मदत कार्याला वेग आलाय. एनडीआरएफची 33 पथकं, लष्कराच्या तुकड्या, हवाई दलाची 17 हेलिकॉप्टर्स, एसडीआरएफची 11 पथकं तसंच बीएसएफ आणि स्थानिक प्रशासनासह अग्निशमन दलाचे जवानही मदत कार्य करत आहेत. राज्य सरकारनं सर्व प्रशासकीय यंत्रणांना पूर परिस्थितीचा सामना करण्याच्या आणि पूरग्रस्तांना शक्य ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूरग्रस्तांना अन्न, पिण्याचं पाणी आणि औषधं पुरवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते त्या भागात 5 दिवस थांबणार असून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नागरिक संकटात असताना या भागातले आमदार रिसॉर्टमध्ये आनंदात आहेत. त्यांना परिस्थितीची जाण नाही असा आरोप ज्येष्ठ नेते शंकरसिंग वाघेला यांनी केला आहे. शेतकऱ्याला सक्षम बनवण्यासाठी वीज, पाणी आणि बाजारपेठ या त्रिसूत्रीवर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं रेल्वे मंत्रालय आणि लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघ यांच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय शीतगृहाचं भूमिपूजन काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कांद्याची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात असण्यासाठी शेतमालाची साठवणूक करून योग्य दर मिळाल्यानंतर कांदा विकता यावा यासाठी आवश्यक ती व्यवस्था करणं गरजेचं आहे. त्यासाठी रेल्वेच्या सहकार्यानं शीतगृहाची साखळी निर्माण करण्याचं सरकारनं ठरवलंय. त्याद्वारे देशात उभारण्यात येणाऱ्या 227 पैकी 52 शीतगृह राज्यात उभारली जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्याला कायमस्वरूपी वीज पुरवठा करण्यासाठी सरकारनं सौरपंप योजना सुरू केली. मात्र त्याच्या वितरणावर असणाऱ्या मर्यादा लक्षात घेता सौर फीडर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याची सुरुवात राळेगण सिद्धी इथून करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. यामुळे शेतकऱ्याला अखंड वीज पुरवठा होऊन उत्पादन वाढण्यासाठी मदत होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून त्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत, असं प्रभू यांनी सांगितलं. नाशिकच्या मेळा बस स्थानकाच्या धर्तीवर राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक आणि एकात्मिक बस पोर्ट तयार करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मेळा बस स्थानकाच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते काल बोलत होते. एसटीनं सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सेवा केली, पण या विभागाच्या गुणवत्तापूर्ण विकासाकडे लक्ष दिलं गेलं नाही. यापुढे असं होऊ नये याची काळजी घेतली जाईल, असं ते म्हणाले. नाशिकच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारच्या सहकार्यानं रेल्वेशी संबंधित प्रकल्पांना मंजुरी देऊन ते तातडीनं पूर्ण केले जातील, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ तातडीनं जाहीर करावी, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ऑनलाईन घोळामुळे हे काम संथ गतीनं सुरू आहे. बँकांसमोर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. दिवसभर शेतकरी बँकांबाहेर उभे आहेत. रांगेत उभ्या असलेल्या 2 शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला असून ठिकठिकाणी शेतकरी रास्ता रोको आंदोलन करत आहेत. वारंवार मागणी करूनही सरकारनं ही मुदत वाढवून दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी संतापले असून मुदतवाढ न मिळाल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, असं मुंडे यांनी सांगितलं. दरम्यान आपण केंद्र सरकारला ही मुदतवाढ देण्यासाठी अगोदरच विनंती केल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांमधले 153 निकाल जाहीर झालेत. यात कला शाखेतल्या 78, तंत्रज्ञान शाखेतल्या 48, विज्ञान आणि व्यवस्थापन शाखेतल्या प्रत्येकी 10 तर वाणिज्य शाखेतल्या 7 निकालांचा समावेश आहे. वाणिज्य आणि विधी शाखा वगळता 90 ते 98% मूल्यांकन पूर्ण झालंय. विविध विद्याशाखांमधले 55% निकाल तयार असून ते लवकरच जाहीर केले जातील, असं मुंबई विद्यापीठाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. विद्यापीठानं नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापूर विद्यापीठाची मदत घेतल्यामुळे मूल्यांकनाच्या कामाला गती मिळाली आहे. भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या 2 दिवसांच्या बैठकीला काल नांदेडमध्ये सुरुवात झाली. महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक, खासदार प्रीतम मुंडे आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महिलांच्या कर्तृत्वाला कमी न लेखता राजकारणातही त्यांचं स्थान अधिक बळकट व्हायला हवं, असं मुंडे यांनी सांगितलं. जास्तीत जास्त महिलांनी राजकारणात सक्रिय व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. केंद्र आणि राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांमध्ये अनेक महिलाभिमुख योजनांचाही समावेश आहे. या योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी महिला मोर्चा प्रयत्न करेल, असं मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांनी सांगितलं. आपत्कालीन स्थितीत गरजूंना मदत आणि पुनर्वसनासाठी सामान्य माणसाचंही योगदान असावं, या सामाजिक भावनेतून एक पुणेकर विमा प्रतिनिधी दाम्पत्य पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 4 कोटी रुपयांची देणगी देणार आहे. डॉ. मिलिंद संपगावकर आणि कीर्ती संपगावकर असं या विमा प्रतिनिधींचं नाव आहे. एकाच दिवशी 11,000 विमा पॉलिसी उतरवण्याचा अनोखा विक्रम ते करणार आहेत. संपगावकर दाम्पत्याच्या या विक्रमी उपक्रमामुळे सर्वसामान्य माणसालाही पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अप्रत्यक्षपणे योगदान देण्याची संधी मिळणार आहे. या योजनेत 8 ते 55 वर्ष वयोगटातल्या कोणालाही सहभागी होता येणार असून त्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. विक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला विक्रमवीर म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं जाईल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शिवशाहीर सन्मान सोहळा काल आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, मुंबई भाजपाध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शेलार उपस्थित होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला हजेरी लावली. स्वरगंधार आणि जीवनगाणी आयोजित या कार्यक्रमात शिवकल्याण राजा या ध्वनिफितीतल्या निवडक गाण्यांचं सादरीकरण करण्यात आलं.
मुंबईतल्या स्प्रिंग मिल कंपाऊंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा नायगावचा राजा गणपतीचा पाद्यपूजन सोहळा काल झाला. स्वाभिमान संघटनेचे उपाध्यक्ष प्रथमेश कोळंबकर यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आलं. आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह अनेक गणेश भक्त या सोहळ्यात सहभागी झाले. 1957 मध्ये स्थापना झालेल्या या मंडळाला 61 वर्ष पूर्ण झालीत. शिर्डी साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त यंदा साईबाबा समाधी मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारली जाणार आहे. ध्रुपद गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या डागर घराण्याच्या 19व्या पिढीचे प्रतिनिधी ज्येष्ठ ध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. डागर यांच्यावर जयपूरमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हवामान. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. वाशिम, गडचिरोली, अकोला, रत्नागिरी, नांदेड, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसानं दडी मारली आहे, तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा आणि निळवंडे धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं धरणातून प्रवरा नदीपात्रात 8,323 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येत्या 2 दिवसात उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद, जातीयवाद अशा अपप्रवृत्तींना भारत छोडो असं सांगा, पंतप्रधानांचं आवाहन. शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी वीज, पाणी आणि बाजारपेठ या त्रिसूत्रीवर भर देण्याचा राज्य सरकारचा निर्धार. राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक आणि एकात्मिक बस स्थानक उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. पीक विमा भरण्यासाठी तातडीनं 15 दिवसांची मुदतवाढ जाहीर करावी, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी. मुंबई विद्यापीठाचे 153 निकाल जाहीर, 90% मूल्यांकन पूर्ण. आणि भंडारदरा आणि निळवंडे धरणातून हजारो क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.